आई म्हणून कुठल्याही आईला वाटेल ना की आपला मुलगा सर्वोच्च पदावर असला पाहिजे. म्हणजे अगदी गरीब झोपडीतली आई सुद्धा आपल्या बाळाला लाडाने हाक मारताना माझा राजा माझा प्रधान म्हणते. तर त्यामुळे मला नाही वाटत की आई म्हणून त्यांच्या कुठल्याही बोलण्यावर आपण काही टिप्पणी करावी. पण यावरच आता दीपक केसरकरांनी टोला लगावला की अजितदादांचं वय जे आहे ते अजून लहान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच त्यांना निवडणूक लढवावी लागली. केसरकर आता म्हणजे बऱ्यापैकी काय म्हणता येईल त्याला बोलघेवडेपणा आणि गोड बोलेपणा अंगात भिनलाय त्यांच्या. आणि आपल्या पक्षाची आपल्या नेत्याची भाटगिरी करताना त्यांना कदाचित या गोष्टींचा विसर पडतो की या राज्याला या देशाला अनेक अशा लोकांची परंपरा आहे की ज्यांनी अगदी कमी वयामध्ये फार मोठे मोठे पराक्रम केलेले आहेत. त्यामुळे वय हा मुद्दा कधीही येत नाही. आणि वय हाच मुद्दा लावायचा असेल तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय किती जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते याचाही विचार जरा केसरकरांनी करावा. म्हणजे मग ते फडणवीसांना सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेचा समजत नाहीत का याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. प्रफुल्ल पटेल आणि नरेंद्र मोदी जी आहे त्यांची चर्चा जी आहे एअरपोर्टवर झालेली प्रश्न आहे. पण कदाचित दादांच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा असू शकते. कारण आता शिंदे गटापेक्षा सुद्धा दादा गटाची जवळी भाजपाशी निश्चितपणे जास्त वाढलेली आहे. दिवाळीच्या तोंडावर आता सदावर्ते जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा एसटी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं असं समजते. मुळात सदावर्तेंना आता लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन करतायत ही एक राजकीय खेळी आहे. कारण संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांच्या संबंधी जे वातावरण तयार झालं तो फडणवीसांचा माणूस फडणवीसांचा बुलका बाहुला असं वातावरण तयार झालं. निव्वळ आणि निव्वळ मी फडणवीसांचा नाही किंवा माझा आणि फडणवीसांचा तसा अर्थार्थी संबंध नाही हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केले जाते असे म्हणतात. उलट आम्हाला असे दिसते की संबंध महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कुणालाही ब्राह्मण म्हणून नक्कीच काही टार्गेट करण्याचं काही कुणी कारण केलेलं नाहीये. उलट अमुक एका जातीचे प्रिव्हिलेज मिळवण्याचे प्रयत्न बऱ्याचदा झालेले आहेत. त्यामुळे चिदंबरमजी जरी म्हणाले असले तरी मुळात फडणवीसच स्वतःला टार्गेट मी होतोय असं म्हणून आपण ब्राह्मण आहोत हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे ही टिप्पणी अगदी योग्य आहे. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C जेव्हा आपल्याकडे फ्रेमवर्कची एक डेफिनेशन केली जाते तेव्हा त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टचे जे निर्णय असतात ते अभिलेखासारखे असतात. त्यांना कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. आपण म्हणूनच त्याला अभिलेख न्यायालय असं म्हणतो. आणि पार्लमेंटमधला एखादा कायदा जर चौकटीच्या बाहेर जात असेल तर त्याही कायद्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टला असतो. त्यामुळे विधिमंडळ तर त्यांनी ऐकलंच पाहिजे. तो नियमच आला. तुमच्या हातात आहे ठाकूर तुमचा माणूस होता. ठाकूरला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे ठाकूर मी कायदेशीर सल्ला वगैरे घेतो असं बोलून जे करतील ह्या सगळ्याच लोकांचं मी छानपैकी स्वागत करते. तुमच्या सगळ्या धमक्या मी एन्जॉय करते. महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रग्ज मुक्त करण्याची जर ही बक्षिसी असेल तर होय सुषमा अंधारे अशी बक्षिसी स्वीकारायला सहर्ष तयार आहे. नीलमजींनी त्यांची कोझी चेअर वाचवलेली आहे आणि त्यांची तशी कोझी चेअर ज्यांना ज्यांना वाचवायची होती असे लोक नक्की गेलेले आहेत. ज्यांना चेअरशी घेणं देणंच नाहीये ज्यांना खुर्ची आणि सत्तेपेक्षा सुद्धा निष्ठा महत्वाच्या वाटतात असे लोक इथे आहेत. आणि निष्ठावान लोकांवर अशा खुर्ची वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांनी टिप्पणी करून आपली वैचारिक कुवत अजिबात प्रदर्शित